काय झालं काका? नेमकी घटना काय घडली आपल्या? मी नाव काय आपलं? मी प्रदीप मच्छिंद्र डोने, राहणार कासेगाव, तालुका पंढरपूर. घटना अशी झाली की आम्ही इथं आमचं बांधकाम चालू आहे घराचं. बांधकामावर पाणी मारायला आल्यानंतर दररोज आम्ही सकाळी पाणी मारतो आणि पाणी मारत असताना साधारण 9:30च्या सुमारास नवनाथ सुभाष फुगारे हा 2 इसमाला घेऊन गाडीवर आला इथं माझ्या जवळ. दुसरी ओळखी नव्हती, तो ओळखीच होता. इथे आल्यावर मी खिडकीतनं इथं पाणी मारत होतो. ते असं दिसल्यानंतर त्याला म्हणलं, नमस्कार या म्हणलं. आणि आत आला आणि माझ्या हातातली पाणी मारायची पाईप हिसकावून घेतली. लागला मला मारायला आणि त्या दुसऱ्या दोघांनी अजून धरले. आमची मंडळी इकडं पाईप अडकती पाण्याची म्हणून पलीकडं इटा काढत होती. मी फवारी पाईप जाती मारायला. ती आली पळत एकदम बरडायला लागली, तिला सोडा करायला. तिलाही सडा देऊन तिकडं ढकलून दिलं. तिला बी शिव्या दिल्या आणि मला म्हटलं तू परमिट रूमची लायसन्स काढून नको, मला मी काढणार आहे. तो काढत असला तर तुला ठेवतच नसतो. दमदाटी करून गेलाय. आम्हाला त्यापासून धोका आहे, आम्हाला संरक्षण हवं आहे. तेव्हा मी रितसर काल पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला त्याच्या तक्रार देऊन आली आम्ही नवरा. आमच्या कुटुंबाला धोका आहे त्या माणसापासून. गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. परवा दिवशी संध्याकाळी 6 वाजता माझ्या दुकानात आलाय, बसलाय. दुकानात माझ्या कॅमेऱ्यात कैद आहे, तो कॅमेऱ्यात दुकानात. तिथं सुद्धा मला दुकानात दम देऊन गेलाय. आम्हाला ह्या माणसापासून धोका आहे. दम द्यायचं कारण म्हणजे हा, मग आमचं आता प्रोसिजर सगळी झाली. मी कलेक्टरला येणे करायला कागद सगळी दिलेली आहे. तिथली संपूर्ण माझी प्रोसिजर झालेली. ही ह्याला काढाय म्हणून आता ही मागं लागला. ह्याला काय आम्ही अडवलंय का? मारायला लागलाय भरपूर, आम्हाला धोका द्यायला आलाय. दुकानाला कुलूप लावले, उघडू देणार दुकान सुद्धा, किराणा दुकान काय सुद्धा नाही दुश्मन त्याने. त्याची माझी दुश्मन नाही, काय नाही, पण माणूस तो गुंड प्रवृत्ती आहे. म्हणजे तुम्ही परमिट तुमचं लायसन्स काढताय म्हणून त्याला ती कटकटते. हा, दुसरं काय. काकू तुम्हाला काय मारहाण केली का? काय विषय झाला? काय नाही, त्यानं शिवाय दिली आम्हाला त्याच्यापासून धोका आहे. तुम्हाला दखापती केली? तसं काय नाही. काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणलं? काय मी सोडवायला गेल्यावर काय बोलत नाही, ते मारायला लागले ह्यांना म्हणून वरडायला लागले. दिलं दाखवून. नाही